असतील तर फक्त ऐकताना एवढं लक्षात ठेवा की पहिल्या कडव्यात तुमच्या पक्षावर टीका असेल तर दम धरून बसा, पुढच्या कडव्यात शेजारचा पक्ष येणार आहे, त्यामुळे सगळे असणार आहे त्यामुळे दम धरायचा. तुमच्या विरोधी पक्ष नेत्यावर बी टीका त्यामध्ये असणार आहे. म्हणजे जे आहे ते आहे, म्हणजे सांगूनच राजकीय कविता तर तशी सादर करायची, नाही तर काही कविता आड पडतात तेव्हा कविता राजकीय नाही पण ती राजकीयच असते. आधीच सांगून ठेवतो राजकीय माझी हाय तर हाय सगळ्या पक्षाला. नेमका आजचा तरुण कुठं आहे त्याचा हा शोध घ्या. आजचा तरुण वर्ग कुठं आहे, तरुण युवक कुठं आहे, तो असेल तो इथंच कुठेतरी असेल. नेमका कुठं असेल तर सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असेल. भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो कट्टर हिंदू झाला असेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि कट्टर हिंदू होऊन तो मातोश्रीवर गेला असेल, मातोश्रीवर हिंदुत्व खेळत असेल आणि धनुष्य भान घेऊन हळूच गुवाहाटीला पळाला असेल तो इथंच कुठेतरी असेल. गुवाहाटीला गेल्यावर झाडी डोंगर हाटील बघून मोहरला असेल, बहरला असेल, पण 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून गोंधळला असेल तो इथंच कुठेतरी असेल. तो परत आला असेल, तो पुन्हा आला असेल. मला धरून नेतील का, मला पकडून नेतील का, मला अटक करतील का, माझ्या चौकशा होतील का म्हणून घाबरून तो कमळाच्या फुलात लपला असेल. पण कमळाच्या फुलांनी सुद्धा पार आवळून त्याचा रस काढला असेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि सगळा रस निघून गेल्यावर त्याची दाढी वाढली असेल, त्याचे केस वाढले असतील, तो पिकला असेल आणि अचानक त्याला भारत दिसला असेल आणि तो हळूच भारत जोडोच्या यात्रेत गेला असेल तो इथंच कुठेतरी असेल. पण यात्रेत चालायचं नेमकं कुठपर्यंत आणि कुणासाठी हीच त्याला कळत नसेल. शेवटी त्यानं वेळ बघितली असेल, तो घड्याळाजवळ आला असेल, पण इथं काकाजवळ बसायचं का पुतण्याजवळ थांबायचं हीच त्याला कळत नसेल. शेवटी त्यानं तुतारी वाजवली असेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि मग सगळ्यात वैतावून त्याला अन्यायाविरुद्ध राग आला असेल, तो चिडला असेल, तो पॅन्थर झाला असेल आणि म्हणून तो हळूच आरपीआय मध्ये गेला असेल. पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून तो गंजला असेल आणि त्याला वंचित झाल्यासारखं असेल आणि म्हणून तो हळूच वंचित मध्ये आला असेल. पण इथं नेमकं वंचित कोण हीच त्याला कळत असेल तो इथंच कुठेतरी असेल. आणि आज शिवारात कवी संमेलन देवभोजन आमच्या कदम सरांनी मंडप उभा केलाय, त्या मंडपाखाली तो आला असेल कुठेतरी बसला असेल आणि आमच्या सगळ्यांच्या कविता ऐकून ते भारतीय बनेल माणूस, किमान माणूस तरी बनेल. मग मात्र त्यांना कुठे जायची गरज नाही. तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला, तुमच्या सर्वांच्या कविता फार दिवसापासून मलाही श्रोता व्हायची संधी मिळाली. आणि माणसानं नुसतं स्वतःच खपवायचं नसतं, दुसऱ्याच मी ऐकायचं असतं याची जाणीव करून द्या. हा कार्यक्रम माझ्यासाठी होता. तर स्वाती ताईंची कविता ऐकली, विशेष म्हणजे याच पातीतून तेजस सारखा कवी तुमच्या याच मंडपातून भरारी घेतो. ही सुद्धा तुमच्या या सगळ्या प्रयत्नाचं यश आहे. उद्या तो सुद्धा एक वेगळा कांबळे भारताला समाजाला दाखवेल आणि तो देईल. एक वेगळा कलाकार या मातीतून तळ्याच्या काठावर या शिवारात घडतोय याचं विशेष कौतुक वाटतं. येवले सरांनी पहिली कविता विद्रोही घेतली, नंतर त्यांनी लक्षात आलं नुसताच विद्रोहाचा हात फिरायला लागलाय तर गुलाबाज फुल ठेवलं पाहिजे. त्या भावनेतून त्यांनी त्या पद्धतीने मॅडमची वाटणी कविता मला आवडली. कोण काय मागतं तर त्यांनी वडिलांची सायकल आणि ती दुसरी वस्तू मागितली. हे फक्त मुलीच करू शकतात. परवा एक व्हिडिओ बघण्यात आला, कधी कधी सोशल मीडियावर चांगलं बघायला मिळतं. तो एक युट्यूबर त्या 2 मुलींना विचारतो पुढच्या जन्मात तुम्हाला मुलगा व्हायला आवडेल की मुलगी व्हायला आवडेल. तर त्यातली मुलगी लगेच म्हणते आम्हाला मुलगा व्हायला आवडेल. तर ते म्हणते कसं काय, तर ते म्हणते आम्ही कायम बघत आलोय की मुलांच्याच वाट्याला आई वडील येतात म्हणून आम्हाला मुलगा व्हायला आवडेल असं सांगणार ते व्हिडिओ. म्हणजे काहीतरी चांगले सुद्धा बघायला मिळतं. तर परंतु कवी आणि कवितेकडं
समाज जोपर्यंत आकर्षित होत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्हाला एक वेगळ्या पद्धतीत चळवळ उभी करावी लागेल. तुकारामाचे अभंग ऐकण्यासाठी लोक 12-12 तास वाळवंटात मातीत बसून तुकोबाचे अभंग ऐकायची, ती अनुभवायची, ती जगायची आणि त्या पद्धतीने आचरणात आणायचा प्रयत्न सुद्धा करायचे. म्हणून तुकाराम अवघड होता. तो आजही अवघड आहे अनेकांसाठी, पण आमच्या सारख्यांसाठी तो सोपा आहे. ज्यांना जगता येतो त्यांच्यासाठी सोपा आहे. ज्ञानेश्वर सोपा करून जगता आला पाहिजे. यासाठी समाजाला आणि समाजाचं कान तयार करण्यासाठी शब्दांची ही पाखरण तुम्हाला आम्हाला कायम आपल्या प्रतिमेच्या स्वतःतून करावी लागणार आहे. म्हणून मी काय तुमच्या सगळ्यांचे आभार न मानता एवढंच म्हणेन की आभारांचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, मनात घरटं बांधूया या शिवाराचं, या शिवाराच्या घरट्याला दार कशाला, झुळझुळत्या या तळ्याच्या झऱ्याला आपल्याही कवितेचं पाणी देत राहूया. मिनमिन त्या या कवितेच्या दिव्याला आपल्याही जगण्याचा उजेड देत राहूया. जोपर्यंत हा हिरवा मळा, ही हिरवं शिवार आपल्या मनाला साथ घालेल त्याला असंच कायम प्रतिसाद देत राहूया. थांबतो. धन्यवाद.